नमस्कार, मी हर्षाली. हॅलो 24 तास या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध अर्थ, शिक्षण यांसारख्या विषयांवर चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे सेंद्रिय शेती आणि खतावर बोलू काही. आणि यावर मार्गदर्शन आणि चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत विनायक विलास पाटील आणि अमोल बाबर सर. स्वागत आहे सर. नमस्कार. नमस्कार. विनायक पाटील सरांबद्दल बोलायचं झालं तर विनायक पाटील यांनी BSc ॲग्रीमध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं. सुरुवातीपासून शेतीमध्ये आवड असल्यामुळे विनायक पाटील यांनी अनुष्का ॲग्रो प्रभात फर्टिलायझर ऑर्गॅनिक महाराष्ट्राची स्थापना केली आणि स्वतःला कृषी क्षेत्रामध्ये झोकून दिलं. पाटील सर हे CEO म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. सेंद्रिय शेती ही प्राथमिक गरज आहे हे माहीत असूनही जीव घेण्या व कॅन्सरसारखे रोग उत्पन्न करणाऱ्या खतांकडे वळतात आणि सेंद्रिय शेतीकडे दुर्लक्ष करतात. हे 2021व्या शतकाचं दुर्भाग्य आहे. आज सेंद्रिय शेतीची गरज अधिक आहे याची जाणीव करून देणं हे त्यांनी स्वतःच्या जीवनाचं ध्येय बनवलं आहे आणि नियोजन देखील केलं आहे की महाराष्ट्र राज्य हे 100% सेंद्रिय करायचं आहे. सेंद्रिय खताचे वापर करून जर का शेती योग्य मार्गदर्शनाखाली केली गेली तर त्याचा फायदा हा शेतकऱ्याला नक्की होऊ शकतो हे विनायक यांनी सर्व शेतकऱ्यांना पटवून सांगितलं. सध्याच्या परिस्थितीमध्ये पडत असलेला अनिश्चित पाऊस व हलका दर्जा असलेली कीटकनाशके खतांमध्ये किंवा बियाण्यांमध्ये होत असलेली भेसळ आणि बिघडलेल्या जमिनीचा पोत या सगळ्यांमधून शेतकरी वर्गाला बाहेर काढण्यासाठी आणि परिस्थिती सुधारण्यासाठी विनायक पाटील यांनी केलेले प्रयत्न खरंच खूप मोठे आहेत. लोक म्हणतात की सेंद्रिय शेती परवडत नाही किंवा लोक असाही विचार करतात की सेंद्रिय शेती केल्यावर परिस्थिती बिघडेल, पण विनायक पाटील यांचं असं म्हणणं आहे की सेंद्रिय शेती सर्वांना माहीत असूनही ती प्राथमिक गरज आहे, पण लोक याकडे दुर्लक्षित करतात. तर त्यावरती त्यांनी नवीन मार्ग काढला. तुम्ही तुमच्या शेतीमध्ये जे काही करता त्यामध्ये प्रभात फर्टिलायझरचे सेंद्रिय खत वापरा आणि अर्ध्या भागात तुम्ही तुमची रोजची खतं वापरा. त्यानंतर बघा की कोणत्या पद्धतीने पीक रोगाला जास्त बळी पडतं आणि कोणत्या पिकाचा रिझल्ट चांगला येऊन खर्च कमी होतो. चला तर मग जमीन नापीक व्हायच्या आधी, रोगग्रस्त होण्याआधी सेंद्रिय शेतीचं महत्त्व जाणून घेऊया विनायक विलास पाटील सरांकडून. तर सर, सुरुवातीला मी असं विचारेन की या क्षेत्रात तुम्ही कधी आलात आणि यामध्ये यावं असं तुम्हाला का वाटलं? तसं मी पाहायला गेलं तर आपल्या भारतातील पहिलं राज्य सिक्कीम हे 2003 साली त्या राज्यानं प्रथम सुरुवात केली की सेंद्रिय शेतीला, आणि त्यांना पूर्ण व्हायला 2016 साल आलं. मी त्यांचंच प्रेरणा घेतली की 2016 साली भारतातील पहिलं राज्य सिक्कीम हे 100% सेंद्रिय झालं. मग मी म्हटलं आपलं महाराष्ट्र राज्य का होऊ नये, ह्यासाठी मी ठरवलं की आपलं त्यावेळेला मी अनुष्का ॲग्रोची स्थापना करून प्रभात फर्टिलायझरची डीलरशिप घेतली, जी 1974ला स्थापन झालेली कंपनी होती आणि भारतातील पहिली नॅशनल अवॉर्ड विनर कंपनी आहे ती. मग मी ठरवले की आपल्याला क्वालिटी देणारी कंपनी हवी आणि त्यासाठी मी प्रभातचं डीलरशिप महाराष्ट्रामध्ये आणली आणि तिथूनच सुरुवात केली की आपला शेतकरी राजा हा वाचला पाहिजे आणि सेंद्रिय शेतीकडे वळला पाहिजे. तेव्हापासून मी 2016 पासून ह्याची खरी सुरुवात केली. ओके, आता पेस्ट लावणं म्हणजे काय आणि त्याचबरोबर शेतकरी बागेचा फुटवा काढतात का, याबद्दल सांगाल थोडं? आता कसं आहे, पेस्ट लावणे म्हणजे काय की हायड्रोजन सायनामाइट ह्याचा वापर जास्त प्रमाणात लोक द्राक्षबागेवरती करतात आणि त्यावेळेला मजुरांना त्याचं इजा होत असते ते पेस्ट लावत असताना. पण नुसतं हायड्रोजन सायनामाइडवरतीच बाग न फोडता त्यामध्ये इतर अजून 5-6 घटकांनी ॲड करतात. ह्याच्यामुळं त्यांचा खर्च एकरी कमीत कमी 15,000 ते 17,000 रुपयेपर्यंत जातो. तोच खर्च आम्ही काय केला, 45 रुपये किलोमध्ये आम्ही प्रभातचा एक फॉर्म्युला ॲड केला आणि तो 45 रुपये किलोनं शेतकऱ्यांना देण्यासाठी आपण तो फॉर्म्युला याच्यामध्ये ॲड केला बागेवरती आणि तो ऑक्टोबर छाटणीला आणि खरड छाटणीसाठी दोन्हीसाठी उपयोग केला आणि त्याचा खर्च आपण फक्त 2200 रुपयेमध्ये आणला तो. ओके, आता थोडंफार तुम्ही खर्चाबद्दल सांगितलेलंच आहे, पण तरीसुद्धा मी तुम्हाला विचारेन की पेस्ट लावण्यावर ओव्हरऑल खर्च किती होतो आणि तो खर्च कमी करण्यासाठी तुमच्या नियोजनाद्वारे आपण काय करू शकतो? तर जो पेस्ट लावायचं म्हणलं तर मजुरांना प्रति झाड 6 ते 7 रुपये घेतात ते. परत जे औषध लागतात त्याचा खर्च जवळजवळ एकरी 1000 झाड असतात. 1000 झाड म्हणले तर मजुरांचा खर्च धरला तर तो 6 ते 7,000 रुपये जातो तिथंच. परत दुसरी गोष्ट औषधं आणि ते फुटण्याची क्रिया जी आहे ते वेळेत होत नाही, 15 ते 16 दिवस लागतात त्याला. आणि आपल्या ह्या फॉर्म्युलामुळं काय होतं की जो बागेवरती उडद्याचा जो अटॅक होतो, हा फॉर्म्युला वापरल्यानंतर उडद्याचा आणि करप्याचा हे दोन्हीचा हे अटॅक जवळजवळ 100% कमी होतो आणि ह्याची खर्चाती बचत अशी होते की हे 45 रुपये किलो नाही फक्त. त्याच्यामुळं हे एकरी फक्त याचं 2250 रुपयेपर्यंत जास्तीत जास्त खर्च येतो. म्हणजे जवळजवळ आपण 90% हा खर्च कमी केलेला आहे त्याच्यामध्ये. आणि ह्याला धरून काय केलं की जो बेसल डोस महत्त्वाचा असतो, जो म्हणजे आपल्या द्राक्ष बागेला जो
जे इस्रायलवरती जी शेती आता बिघडत चाललेली आहे, तो इस्रायलचा कुठेही 1% वापर न करता आपण प्रभातचा बेसल डोस 17 घटकाचा जो खाली देतो 525 किलोचा, त्या डोसमुळं लोकांना रोज उठून द्राक्ष बागायतदारांना त्याच्यावरती खर्च नाही करावा लागेल. त्याच्यामुळे इथंही खर्चाची आपली बचत 100% होते. ओके, आपण बघतो की बरेच वेळा शेतकरी फसला जातो, तर याच्या मागची नेमकं काय कारण आहे, कशा आणि का त्यांची फसवणूक होते मुळात? आता महत्त्वाचा विषय काय आहे की शेतकऱ्यांना, तर खेडेगाव जर शेतकरी बघितली तर जवळचं तो लोकलचं दुकानदार पकडतात आणि दुकानदारांचा मेन उद्देश काय आहे की शेतकऱ्यांना क्वालिटी मटेरियल न पुरवणे. उधारी मटेरियल ज्या कंपन्या टाकतात तेच त्यांचं शेतकऱ्यांना देत असतात आणि शेतकरी त्या उधारीमध्ये खरेदी करत असतात. त्याच्यामुळे ते क्वालिटीवरती शेतकरी कधीच बघत नाही. त्याला वर्षाला पीक जातं त्यावेळेला तो वर्षानंतर त्याच्यावरती बघतो की बाबा हां आपल्याला आज हे खत घ्यायचं आहे, मग तो जवळचं लोकलचं काउंटर बघतो तिथं आणि त्याचं उधारीचं खातं असतं त्यामध्ये. त्यामुळे तो क्वालिटीची कधीही चाचपणी करत नाही तिथं. आज द्राक्ष बागायतदारावरची जी अवस्था झाली कोरोनापासून, जे त्याच्यामध्ये खर्चात जी बचत वाढत गेली, म्हणजे त्याच्यामागचं कारण काय आहे की उधारी 50% आहे त्याच्यामध्ये, क्वालिटी खत न मिळणं आणि महत्त्वाचं म्हणजे सेंद्रियचा अभाव तो गावचा लोकल दुकानदार देऊ शकत नाही. तो फक्त मार्जिनचा विषय बघतो आणि त्याच्यामध्ये तो त्यांना तीच क्वालिटी प्रोव्हाइड करत असतो. त्याच्यामुळं आज द्राक्ष शेती एवढी अडचणीत आली आणि जवळजवळ जेवढं क्षेत्र होतं ते ह्या वर्षी कमीत कमी 20% क्षेत्र कमी झालं त्याच्यामध्ये. कशामुळं झालं की उधारीच्या आहारी बागायतदार गेला आणि उधारीच्या आहारी गेल्यामुळं तिथनं पिकाचं रिकवर झालं नाही किंवा द्राक्षामध्ये जेवढा आपण खर्च केला तेवढं त्याचं उत्पादन निघालं नाही. आज अक्षरशः मी ज्यावेळेला पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघितलं, जिथं आमचं द्राक्षाचं क्षेत्र होतं, तिथं अक्षरशः मातीचा असं दगड टाळ वाजल्यासारखे. म्हणजे एवढी ते इस्रायल शेतीने एवढी खराब परिस्थिती झालेली आहे. कारण लोकांनी सल्फेटमधली खतं, सेंद्रिय खतं वापरायचं पूर्णपणे थांबवलं. बॅक्टेरियाचा वापर 100% तिथं थांबवला. त्याच्यामुळं बागेवरती रोगाचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढलं आणि आमचं मेन ध्येय काय आहे की द्राक्षेचा खर्च हा कमी झाला पाहिजे, औषधाचा खर्च हा कमी झाला पाहिजे तिथं. त्यासाठी आम्ही कॉपर सल्फेटचं सुरुवातीपासूनच फवारणी देतो. पेस्टच्या माध्यमातून आपली सुरुवातीला जवळजवळ 15,000 रुपयाची बचत तिथंच होते पर एकर. दुसरी गोष्ट, बुरशीनाशकाचा जो खर्च वारेमाप होतो तिथं आपली 50% बचत आपण कॉपर सल्फेटच्या माध्यमातून करतो. कॉपर सल्फेट असं औषध आहे, हे सगळे जगातली ज्या वेळेला औषधं मारून संपतात बुरशीनाशक, त्यावेळेला शेवटचा पर्याय म्हणून कॉपर सल्फेटकडे पाहिलं जातं. पण आम्ही तो न दृष्टिकोन ठेवता त्याचे सुरुवातीपासूनच कॉपर सल्फेटचा वापर तुम्ही करावा बागायतदारांनी. ह्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत गेलो आणि तो लोकांना रिझल्ट फार चांगल्या प्रकारे मिळाला आणि तिथंच द्राक्ष बागेचा खर्च हा कमी झाला तिथं. ओके, आता तुम्ही या व्यतिरिक्त आणखी कोणतं सुधारित नियोजन करता याविषयी थोडं सांगाल? तर मेन आमचं सुधारणा काय आहे की पहिला जमिनीचा पोत सुधारणे. कसं झालं, 1967 पूर्वी हरित क्रांतीच्या नावाखाली आपल्या जे रासायनिकची इथं जे निर्मिती झाली भारतामध्ये आणि तिथून काय झालं की मुळातच हरित क्रांतीच्या नावाखाली काय होतं की तुम्ही 10% रासायनिकचा वापर करा, 90% सेंद्रियचा वापर करा. पण आपल्यातल्या शेतकऱ्यामध्ये त्यावेळेला जमिनीमध्ये असणारा सेंद्रिय कर्ब, त्याच्यामुळे ते रासायनिक खताला त्यांना उत्पादन 4 पटीनं वाढू लागलं. म्हणून त्यांनी वापर उलटा केला, 90% रासायनिकचा वापर केला आणि 10% फक्त शेणखतावरती आले तिथं. मग त्याच्यामुळं काय झालं की 40 वर्षे झाले आपल्या त्या जमिनीमध्ये एवढ्या नापीक होत गेल्या आणि आत्ता जर 2024 चालू आहे, आज लोकांना काय झालं, आपली लोकसंख्या 140 कोटीच्या वरती गेली आणि 140 कोटीच्या वरती गेल्यामुळं अन्नधान्याचा तुटवडा पडायला लागला. तो तुटवडा पडल्यामुळं लोकांना काय झालं की उत्पादन वाढवणं गरजेचं आहे तिथं. मग त्या उत्पादनाच्या नावाखाली इथं रासायनिकचा वारेमाप वापर होत गेला आणि काही जमिनी अशा नापीक होत गेल्या. मग या नापीकला कुठंतरी पर्याय आपण ठेवला पाहिजे, म्हणून आम्ही सेंद्रिय शेतीचं धोरण अवलंबलं. 2016 पासून ते आज 2024 पर्यंत जवळजवळ आमच्याकडं महाराष्ट्रामधला 20 ते 30% फार्मर कन्वर्ट झाला इकडं आणि त्याच्यामुळं हा फायदा झाला की त्यांचं उत्पादनातही वाढ झालं आणि खर्चात बचत झाली. आणि दुसरी गोष्ट काय आहे की माझं मेन ध्येयच असं होतं की आपण पृथ्वीवरती येऊन काहीतरी निसर्गाचं आपण देणं आहे आणि ते देणं काय असेल तर आपल्याला 84 लाख योनीपैकी एक मनुष्य जन्माचं आपल्याला म्हणजे प्रथम म्हणजे कसं आहे की आपण 84 लाख योनीपैकी आपण मनुष्य प्राणी हा एकदाच जन्म मिळतो. मग त्याच्यामध्ये येऊन आपण काहीतरी सत्कर्म केलं पाहिजे किंवा एक चांगली गोष्ट केली पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून मी ठरवलं की आपलं राज्य हे 100% सेंद्रिय करण्याचा प्रयत्न मी 2016 पासून त्यासाठी करत असतो आणि त्यामुळं ठरवलं की आपण काहीतरी केलं पाहिजे इथं येऊन. म्हणून मी ठरवलं त्यासाठी की आपण कमी खर्चामध्ये शेतकऱ्याचं उत्पादन कसं वाढेल, ह्या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न चालू आहे. ओके, आता रासायनिक खतं जी असतात किंवा जो स्प्रे असतो त्याचा पिकांवर किती दुष्परिणाम होतो, मग एकंदरीत हे किती प्रमाणात वापरलं पाहिजे किंवा वापरूच नये?
आता कसं आहे, लोकांना काय वाटतं की सेंद्रिय केली की आपली 100% शेती संपून जाईल. पण तुम्ही सुरुवातच जर नाही केली तर तुमचं ते 100% संपणारच आहे. हा जवळजवळ असा भाग महाराष्ट्रामधला आहे जो 30% भाग हा नापीक आलेला आहे. जवळजवळ आपल्या पूर्ण पृथ्वीवरतीच 72% पाणी आणि 28% जमीन आहे. त्याच्यामधले जमिनीमधली किती पीक आपली जंगलं पण आहेत. मग त्याच्यामध्ये राहिलं पीक किती, की आपण पुढल्या पिढीला जमीन देणार आहोत का पूर्ण नापीक करून देणार आहोत. कारण एकमेव असं आहे की शेती आज प्युअर अन्न जर तुम्ही देऊ शकाल ना, तर तुम्ही ₹1000 किलोसुद्धा शाळू हायब्रिड जे काही गोष्टी असतील, जे अन्नधान्य असेल, जे रोजची गरज आहे, ते पैसा खाऊन तुम्ही नाही कमवू शकत तिथं. त्यासाठी तुम्हाला जमीन ताब्यात ठेवणं गरजेचं आहे. आणि जर जमीन व्यवस्थित झाली तर आज शेतकऱ्यासारखा राजा कोणी होऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला सेंद्रिय अन्न पिकवणं, प्युअर अन्न पिकवणं हे गरजेचं आहे तिथं. ओके. तर द्राक्षाचं जे पीक असतं त्या व्यतिरिक्त इतर कोणत्या पिकामध्ये आपण मार्गदर्शन करता? तर आम्ही कोकणामध्ये आंब्यासाठी, हापूससाठी पण केलं. तिथंही रासायनिकचा वारेमाप वापर होत होता. आम्ही त्या ठिकाणी त्या लोकांना जाऊन सेंद्रिय शेतीचं महत्त्व पटवलं. आमचं देवगडमध्ये काम चालू होतं, रत्नागिरीला काम चालू होतं, पूर्ण सिंधुदुर्गमध्ये चालू होतं. त्या लोकांना सेंद्रिय शेतीविषयी सांगितलं. त्यामुळे त्यांच्या आंब्याच्या बागेमध्ये एवढा भरपूर प्रमाणात म्हणजे उत्पादनात एवढी वाढ झाली. परत त्यानंतर आपण मराठवाड्यामध्ये गेलो, मराठवाडा, विदर्भ. तिथं सोयाबीनचं पीक आहे. तिथं जर आताची परिस्थिती बघितली, गेल्या वर्षीच आम्ही तिथं ज्यावेळेला ट्रायल घेतली 5 क्विंटलच्या वर सोयाबीन निघत नव्हतं. पण आता आमचं 2023ला ज्यावेळेला पाऊसमान कमी होता, पण त्या पाऊसमानामध्ये कमी असताना सुद्धा आम्ही सेंद्रियच्या जोरावरती 16 क्विंटलपर्यंत सोयाबीन घेऊन गेलो तिथं. म्हणजे तिथं शेतकऱ्यांचा जवळ ₹5000 क्विंटलनं जरी पकडलं तर 10 क्विंटल मागं ₹50,000 तिथंच नफा झाला. त्यांचं फक्त कसं होतं, 5 क्विंटल सोयाबीन निघायचं. आत्ताचा रेट बघितला तर ₹5000च्या आसपास आहे. म्हणजे 5 × 25 टोटली ₹75,000 आपण एकरी उत्पादन वाढवलं. त्यामधलं 25 मायनस केलं तर 50,000 हा नेट प्रॉफिट आहे त्याच्यामध्ये. आणि खर्च पाहिला तर एकरी फक्त 5 ते 10,000च्या आतमध्ये होतो सोयाबीनसाठी. कारण ते तेल बियासाठी जास्त प्रमाणात जातं. आणि महाराष्ट्रामधले मराठवाडा आणि बुलढाणा, या लातूर आणि बुलढाणा हे 2 जिल्हे असे आहेत की तिथं 95% सोयाबीनचं विक्रमी उत्पादन घेतलं जातं. परत त्यानंतर आमचं ऊस शेतीवरती आहे. सांगली जिल्ह्यामधील आष्टा तालुक्यात आम्ही ह्याच वर्षी जवळजवळ 60 गुंठ्यामध्ये 170 टन ऊसाचं ॲव्हरेज काढलं. त्यामुळं तिथंही त्या शेतकऱ्यांना फायदा झाला की 100% तुम्ही सेंद्रिय नाही करू शकत आणि 100% रासायनिकही करू शकत नाही. आम्ही काय म्हणलं, तुम्ही सुरुवात तरी करा. सुरुवात केल्यानंतर आज सिक्कीमसारख्या राज्याला 13-14 वर्षे लागले 100% सेंद्रिय करण्यासाठी. पण तिथं जर प्रभातचं जर तुम्ही यूज केलं, आमच्या मार्गदर्शनाखाली जर तुम्ही केलं, तर तुम्हाला त्याचा बेनिफिट आम्ही 100% काढून देऊ. भला तुमचं 2 एकर क्षेत्र असेल तर 1च एकर आम्हाला द्या. 1 एकर तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. तुम्हाला त्या दोन्हीमध्ये फरक दाखवतो. आणि कमीत कमी खर्चामध्ये कसं करता येईल हे आमचं नियोजन 100% राहील त्यामध्ये. ओके. आता महाराष्ट्रात कोणकोणत्या ठिकाणी सध्या तुम्ही सेवा देताय? तर आम्ही कोकणामध्ये देतो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये देतो, नाशिकमध्ये देतो, महाबळेश्वरमध्ये आम्ही स्ट्रॉबेरीसाठी पण ह्यावर्षी प्रयत्न केले की स्ट्रॉबेरी पण सेंद्रिय पद्धतीनं कसे पिकवता येईल, कमी खर्चामध्ये कसे येईल, बुरशीनाशकाचा वापर कसा कमी होईल, कीटकनाशकाचा वापर कसा कमी होईल, बॅक्टेरियांचा वापर कसा शेतकरी जास्त प्रमाणात करतील. परत मराठवाडा, विदर्भामध्ये केलं आम्ही, नाशिक साईडलाही केलं त्या गोष्टी. त्यामुळे जवळजवळ आम्ही पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, कोकण असेल, ह्या एवढ्या एरियामध्ये आम्ही आता काम चालू आहे आमचं तिथं. ओके. आता मग एवढं सगळं काम पाहताना तुम्ही ते एकटं सर्व कसं मॅनेज करता? यामध्ये तुम्हाला सहकार्य करणारं किंवा मदत करणारं कोण आहे का? आता कसं आहे मॅडम, ज्या वेळेला आम्ही ही सिस्टीम उभारली आज 2016 पासून, माझे सहकारी मित्र अमोल बाबर सर हे पण आहेत, तेही असतात. आमचे ऊस कन्सल्टंट अजित कबाडे साहेब, आमचे तिघे चौघजण जे आमचे खालचे फार्मर आहेत ते आम्हाला फार मोठे सपोर्ट करतात. आमचे तिकोंडीचे एक मोठे फार्मर आहेत उमेश होनकंडे साहेब म्हणून, त्यांचे 22 एकर वाईनचे. पर त्याच्यामध्ये त्यांचा सपोर्टही फार राहिला. ते 2016 पासूनच माझ्यासोबत आहेत. त्याच्यामुळे हे एक मोठी हे झाली. आणि आमचे ज्यांच्यावरती आम्ही ह्यावर्षी प्रयोग केला, प्रकाश भोसले म्हणून उमदीचे बागायतदार आहेत ते, त्यांच्या शेतीवरती 2200 झाडामध्ये आम्ही पहिला बिना पेस्टचं ज्यावेळेला प्रोसेस केली की त्यांची बाग आम्ही 10व्या दिवशी वांच करण्यासाठी केली तिथं, जे ॲक्च्युली केमिकलच्या प्रोसेसने 15 ते 18 दिवस लागतात त्याला. हे आमच्या ह्या पद्धतीनं आम्ही कमीत कमी खर्चामध्ये जवळजवळ तो 10व्या ते 11व्या दिवशी आम्ही वांच काढले. आणि त्याचं पूर्ण प्रूफ दाखवलं की तुमचं कमी खर्चामध्ये कशी द्राक्षबाग होऊ शकते. ओके. आता तुमच्या नियोजनात तुम्ही नेमकी कोणती उत्पादनं वापरता आणि त्यामध्ये रासायनिक खते किंवा फवारणी असते का? थोडं सविस्तरमध्ये सांगाल? तर आम्ही कसं आहे, बेसल डोसच्या माध्यमातून मायक्रोन्यूट्रन्स हे गरज आहे त्याची, त्यामुळं मायक्रोन्यूट्रन्स हे लिमिटेशनमध्ये देतो. बाकी त्याच्यामध्ये आम्ही PSB असेल, पोटॅश असेल, NPK असेल,
ॲझोटोबॅक्टर असेल, रायझोबियम असेल. आता लोक काय करतात की युरियाचा वापर सगळ्यात जास्त प्रमाणात करतात. आम्ही त्या युरियाला पर्याय म्हणून काय केलं की ॲझोटोबॅक्टर, रायझोबियमचा वापर करा. जे नैसर्गिकमध्ये तुम्हाला 78% नायट्रोजन हे निसर्गानंच दिलेलं आहे. मग त्याचा जर वापर केला तर तुम्हाला नायट्रोजन हे 78% तुम्हाला ऑटोमॅटिकली मिळून जातं. ही निसर्गाची देणगी आहे. तर तुम्ही रासायनिकमधला वापरलं तर ते 46% फक्त नत्र आहे. पण त्यामधलं तुम्हाला 21%च यूज होतं, बाकीचं तर 21% होतच नाही आहे म्हणजे जवळजवळ त्याच्यामध्ये. जर आपण ॲझाटोन रायझोबियमचा वापर जर चांगल्या प्रकारे केला तर तुम्हाला नत्राची कमतरता जाणवणार आहे त्याच्यामध्ये. आणि जो पालापाचोळा पडतो तो पालापाचोळा जर आपल्याला चांगल्या प्रकारे सेंद्रियमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर त्यामध्ये आपण डिकम्पोजरचा वापर करतो. डिकम्पोजर असेल त्यामध्ये काळा गोळण ह्याची जर फवारणी घेतली तर तो पूर्ण 40 दिवसामध्ये पूर्ण कुजून त्याचं खत आणि पावडर टाईपमध्ये तयार होतं त्यामध्ये. ओके. तर प्रेक्षकांनो, अमोल बाबर सर हे प्रभात फर्टिलायझर आणि केमिकल वर्क्स हरियाणाचे AMS म्हणून कार्यभार बघतायत. तर त्यांच्यासोबत आपण थोडी चर्चा करूया, त्यांच्याकडून जाणून घेऊयात की प्रभात कंपनीचे नेमके काय प्रोडक्ट्स आहेत आणि त्याबद्दल सविस्तरमध्ये सरांकडून जाणून घेऊयात. नमस्कार. प्रभात फर्टिलायझर ही कंपनी महाराष्ट्रामध्ये आम्ही जवळपास 2015-16 म्हणजे आम्ही सुरुवात 2015-16 केली होती पाटील साहेबांनी मी तेव्हापासून संपर्कात आहोत. आम्ही एका चांगल्या कंपनीच्या शोधात होतो त्यावेळेला आम्हाला प्रभात फर्टिलायझरचा एक क्लू मिळाला. त्यानंतर आम्ही त्या कंपनीचा रिसर्च केला आणि प्रोडक्ट खूप छान वाटले आम्हाला. मग त्यानंतर आम्ही 2018ला महाराष्ट्रामध्ये आणली कंपनी आणि कंपनीचे जे इस्टॅब्लिश आहेत 1974चं आहे आणि 1974 नंतर आज 50 वर्ष झाली कंपनी मार्केटमध्ये आहे. मल्टीनॅशनल लेवलला काम करते कंपनी. एकूण 16 देशांमध्ये काम करते कंपनी. आणि महत्त्वाची गोष्ट काय की आम्ही मोठमोठ्या ब्रँड म्हणजे कंपन्या महाराष्ट्रामध्ये आहेत. त्या कंपन्यांचे मी कॅमेऱ्यावरती नावं घेऊ शकत नाही. मोठमोठ्या ब्रँडच्या जेवढ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना आम्ही रिब्रँडिंगसाठी मटेरियल देतो. म्हणजे आम्ही क्वालिटी पॅरामीटरवरती काम करतो. प्रभात फर्टिलायझर म्हणजे क्वालिटी पॅरामीटरवरतीच काम करणारी कंपनी. वर्ल्डमध्ये आम्ही काय प्रोडक्ट असे बनवतो त्याचे रेकॉर्ड आहेत. म्हणजे आम्ही आता मायक्रोन्यूट्रन पण बनवतो कारण आमचं 20% थोडंफार मायक्रोन्यूट्रन बनवतो आम्ही आणि बाकीचे ऑर्गॅनिक आणि बायोलॉजिकल प्रोडक्ट आम्ही बनवतो. तर थोडक्यात सांगायची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रामध्ये आम्ही सुरुवात 2019ला 18ला जरी केली असली तर आज 5 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आम्ही क्वालिटीमुळेच पोचलेलो आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की तुम्ही जर क्वालिटी प्रोडक्ट दिले मार्केटमध्ये किंवा शेतकऱ्यांना तर शेतकरीसुद्धा खुश होतात. कारण काय की शेतकऱ्यांना जर तुम्हाला खुश करायचं असेल तर कुठलीही गोष्ट ज्यावेळेला तुम्ही देता तर त्याचे रिझल्ट दिसून येतो. बरोबर. तर रिझल्ट दिसण्याच्या दृष्टिकोनातून प्रोडक्ट पण त्या क्वालिटीचे असले पाहिजेत. आणि पाटील साहेबांनी पण माझ्यावरती चांगला विश्वास ठेवला की बाबरसाहेब तुम्ही मला बऱ्यापैकी सपोर्ट केलेला आहे. आजपर्यंत त्यांनी स्वतः बोलत आलेत. कारण का की मी त्यांना क्वालिटी दिलेली आहे. पाटील साहेब हे ह्या गोष्टी आज मला इथे घेऊन आलेल्या आहेत. त्याचं पाठीमागचं कारण तेच आहे की अमोल बाबरसाहेब तुम्ही मला क्वालिटी दिलेल्या आहेत. तुम्ही माझ्यासोबत चला कंपनीसाठी. तुम्ही कंपनी म्हणजे बाजूने 1-2 वाक्य बोला. त्यासाठी मला त्यांनी इथे घेऊन आलं. त्यासाठी पाटील साहेब आपलं धन्यवाद. आणि नक्कीच आम्ही महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या लेवलला घेऊन जाणार आणि शेतकऱ्यांना मोठा सपोर्ट करण्याच्या दृष्टिकोनातून पाटील साहेब, मी आणि आमची टीम आहे असं टीम पूर्ण सपोर्ट करणार आहोत. ओके. तर आता तुमचं मूळ ध्येय काय आहे आणि इन फ्युचर तुम्हाला अजून काय काय करायचं असेल? तर मेन काय आहे, माझं मेन ध्येय हेच आहे की महाराष्ट्रातल्या ग्राहकांना हा विषमुक्त अन्न भेटलं पाहिजे. जे विषयुक्त आहे, जर आपण भारतातलं बघितलं तर पंजाबसारखं राज्य जे आहे ते 100% तिथं एवढं कॅन्सरग्रस्त आहे की तिथं रोज भटिंडा जिल्ह्यातून रोज एक ट्रेन निघते जे कॅन्सरग्रस्त ट्रेन म्हणून. तोच आमच्या एरियामध्ये होऊ नये किंवा महाराष्ट्रामध्ये त्याचा वापर जास्त प्रमाणात होऊ नये की बाबा रासायनिकचा जो वापर वारेमाप चालू आहे त्याला कुठंतरी रोकथाम झाली पाहिजे. आणि मेन उद्देश काय आहे की प्रभातने ठरवलं आहे की सेंद्रिय शेती हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यासाठी तर भारत सरकारने 2011 साली प्रभात फर्टिलायझरला नॅशनल अवॉर्ड विनर जाहीर केला. म्हणजे जे क्वालिटीसाठी पण दिलं आणि भारतातील पहिली कंपनी आहे जी नॅशनल अवॉर्ड विनर आहे. त्यामुळं आज जवळजवळ 55 वर्ष झाली कंपनीची स्थापना होऊन आणि त्यामुळे ती क्वालिटीमध्ये कुठे 1%ही त्याच्यामध्ये बदल होत नाही. मी तेवढ्या खात्रीनं खाली शेतकऱ्यांना सांगू शकतो की तुमचं उत्पादन तुम्ही जेवढं काढताय त्याच्यात दुप्पट काढून देऊ शकतो, पण त्याच्यामध्ये जमिनीचा किंवा निसर्गाचा ऱ्हास करून नाही. जे पाहिजे ना, जे निसर्गही वाचला पाहिजे. आजची जर परिस्थिती बघितली की अवकाळी पाऊस कधीही पडतो, मग त्याच्यामागचं काय की वाढलेलं तापमान. हे वाढलेलं तापमान हे आपल्याला 100% घातक आहे. मग ते शरीराला असू दे, नाही तर रोज आपल्या आजूबाजूला बघा एवढं कॅन्सरचं पेशंट तयार झाले, एवढं रोज पेशंट. मग रोज उठून आपण दवाखान्यातच जायचं का? मग आपण जगणार किती? पहिला मनुष्य 100 वर्षे जगत होता, आज तो 50 वर्षे जगायच्या म्हणजे परिस्थितीमध्ये नाही राहिला. मग आम्हाला कुठंतरी एक ते थांबवायचं आहे आणि आपलं महाराष्ट्र राज्य सुजलाम सुफलाम करून दाखवायचं आहे. जे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्थापन केलेली महाराष्ट्राची भूमी आहे
त्याला कुठंतरी एक चांगलं सेंद्रिय त्यांनी ज्या पद्धतीनं शेतकऱ्याच्या म्हणजे गवताच्याही देंडाला धक्का लागू नये हे जे त्यांचं ध्येय होतं, हेच आमचं ध्येय आहे की मी महाराजांच्या विचारावरती चालतो की आपल्या शेतकरी राजाला कुठेही 1% फटका बसू नये. हा माझा मेन उद्देश आहे त्याच्यामध्ये. म्हणून मी आज 2016 पासून अहोरात्र आज 2024 आहे. आज तुमच्या माध्यमातून आम्हाला हे महाराष्ट्रातील जनतेला सांगावंसं वाटतं की आज ही 24 तासनं मला एवढी मोठी संधी दिली की बाबा सेंद्रिय शेती फार का गरजेची आहे आणि ते गरज आम्ही त्या माध्यमातून 100% पूर्ण करणार. आणि येणाऱ्या काळात शेतकरी हा राजा 100% असणार आहे. कारण जगात तुम्हाला सगळं भेटेल पण प्युअर अन्न हे कधीच भेटणार नाही. बरोबर. जर तो शेतकऱ्याने जर ठरवलं तर तुम्हाला तो प्युअर अन्न 100% देऊ शकतो. आणि आज एवढी सोशल मीडियाची ताकद आहे, तुम्ही जर सेंद्रिय. आणि दुसरी गोष्ट एक मला काय सांगायचं मॅडम, जे आता मार्केटमध्ये जे चायनीजचे फुलं आलात, प्लास्टिकची फुलं, ते एवढे आघातकारक आहेत, एवढं त्याच्यापासून प्रदूषण होतं. जर तुम्ही तेच शेतामधले गुलाब ओरिजिनल जे आपले सजीव प्रकारचे जे फुलं आहेत त्याचा जर वापर आपण गणपतीच्या डेकोरेशनला करा, जे आपल्या लग्न कार्यात समारंभात आपण वापरतोच, पण जिथं प्लास्टिकचं डेकोरेशन होतं ते 100% थांबलं पाहिजे. कारण शेती त्याच्यावरती 20% अवलंबून आहे आपल्या महाराष्ट्रातील. तिथं गुलाब शेती होते, झेंडूचे होते, जरबेरा होतो, ह्याच्यामध्ये अजून बरीच आहेत, परत गलांडा होतो. ह्या फुलांची रोजच्या रोज गरज आहे. आणि ते जर फुलं आपण प्लास्टिकला जर इथं हद्दपार केलं तर तिथंही शेतीचा अजून आणि शेतकऱ्यांचा 100% तिथं फायदा होऊ शकतो. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून जर महाराष्ट्रामधनं जर हे प्लास्टिक फुलं जर 100% हटवली तर तिथेही त्या शेतकऱ्यांना 2 पैसे जास्त मिळतात. आणि ते फुलशेती ही वाढली पाहिजे. आणि फुलशेती वाढण्यासाठी आपल्याला 100% हे चायनीज जे फुलं आहेत ते 100% हद्दपार केले पाहिजेत तिथं. बरोबर. हे एक आमचं मेन उद्देश आहे त्याच्यामध्ये. आणि जर शेतकऱ्यांनी प्युअर अन्न जर दिलं तर ते आपल्याही आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आणि आपण जे निसर्गाच्या विरोधात जे जाऊन उद्योग करतो ते पूर्णपणे 100% स्टॉप होते. बरोबर. तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. तर आता आजच्या कार्यक्रमात आपण बघितलं की जो शेतकरी सतत फसला जातोय, एक प्रोडक्ट्स घेताना जे काही त्याच्यामध्ये कन्फ्युजन असतं ते आज या सरांनी इथे दूर केलेलं आहे. तर कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारं आणि जमिनीची सुपीकता वाढवणारं विषयुक्त जे आता अन्न पिकतं त्याला विषमुक्त करण्यासाठी आत्ताच प्रभात फर्टिलायझर्सशी संपर्क साधा. नंबर जो तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. नमस्कार.